श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम काळेश्वरी सर्वांना. स्वस्तिक असे साधारण असं दिसणारं स्वस्तिक, सर्वांच्याच परिचयाचे असणारे स्वस्तिक सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु ते स्वस्तिक आपण ज्या ठिकाणी काढतो त्या ठिकाणची ऊर्जा कितीतरी पटीने वाढते हे आपल्याला ठाऊक आहे का? बघा, आपल्या इकडे म्हणजे आपण जर कोणती नवीन वास्तू घेतलेली आहे किंवा आपलं घर देखील, आपल्या ज्या राहत्या घरामध्ये देखील आपल्याला जर असं वाटत असेल इथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा वावर करत आहे, आपल्याला असं थोडंसं फील होत असेल इथे काहीतरी निगेटिव्हिटी आहे, मग हे आपलं घर असू दे किंवा मग ऑफिसचं ठिकाण असेल किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल, अगदी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला असं जर वाटत असेल तर तिथे तुम्हाला लाल कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे. बघा, लाल कुंकवाने आपण त्या ठिकाणी स्वस्तिक काढल्यामुळे तिकडची जी एनर्जी आहे, तिकडचा जो ऑरा आहे हा क्लीन होतो, निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि त्याचबरोबर तिकडे 108 प्रमाणात प्रचंड ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ही क्रिएट होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला असं अजून वाटत असेल कोणतंही आपण नवीन वास्तू खरेदी केलेली आहे, नवीन व्यवसाय असेल किंवा इतर कुठेही आपण फिरायला वगैरे गेलेलो आहोत किंवा आपण नवीन ठिकाणी फिरतोय, त्या जागेमध्ये आपण तिथे राहत आहोत, त्या ठिकाणी देखील आपल्याला जर वाटत असेल की आपल्या इथे खूप निगेटिव्हिटी आलेली आहे तर आपण या ठिकाणी मोरपंखाने देखील स्वस्तिक काढू शकतो. मोरपंखाने स्वस्तिक काढल्यामुळे तिकडची जी एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल 1008 पटीने वाढते. म्हणजे इथे आपल्याला किती पटीने क्षमता स्वस्तिकाची वाढते ऊर्जेची ती आपल्याला इथे नक्की जाणवू शकते. म्हणजे आपण कुंकवाने जी ऊर्जा काढतो आहे स्वस्तिकची, ती ऊर्जा 108 प्रमाणात वाढते आणि त्याचबरोबर जी आपण मोरपंखाने जे स्वस्तिक काढले त्या ठिकाणी 1008 प्रमाणे प्रतीने ती ऊर्जा वाढत असते. तर आपल्याला कोणत्या ठिकाणी आपण कुठल्या पद्धतीने स्वस्तिक काढतो ह्याचा डिफरन्स हा नक्कीच आपल्याला या ठिकाणी कळून येतो. त्याचबरोबर आपण जर आपल्या घराच्या मुख्य द्वारावरती लाल कुंकवाने जर स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये सगळं काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सर्व काही सकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्याचबरोबर जर नवरा बायकोमध्ये घरामध्ये जर सतत क्लेश भांडणं होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बेडरूमच्या दरवाजावरती जर मोरपंखाने स्वस्तिक काढलं तर तुम्हाला अतिउत्तम लाभदायी ठरणारे असणारे ते स्वस्तिक राहील. त्याचबरोबर तुम्ही जर डोरवरती मोरपंखाने स्वस्तिक काढू शकत नाही तर हरकत नाही, तुम्ही तुमच्या बेडच्या खाली किंवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी बिछाण्याच्या खाली एक मोराचे पंख नक्की ठेवा. नक्कीच तुमच्यामध्ये जे काही वाद आहे, क्लेश आहे ते नक्कीच हळूहळू का होईना पण ते कमी होण्याच्या मार्गावर येईल. तर नक्कीच हे स्वस्तिकाचे उपाय आहे. अगदी छोटासा दिसणारा स्वस्तिक आहे, परंतु त्याचा जो उपाय, त्याची जी प्रभावी त्याची जी ऊर्जा आहे ती किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला नक्कीच कळून येते. श्री स्वामी समर्थ. जय महाकाळ.